म्हणजे लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा, संविधानाचा खून करण्याचा जो पहिला अंक होता, ते अपहरणाचा बनाव केलेला आणि मग त्यानंतर मतदान झालं. आता ह्याचा दुसरा अंक सभापतींच्या, म्हणजे तो पहिला अंक अध्यक्षपदाच्या निवडीचा होता, हा दुसरा अंक ते सभापती पदांच्या निवडीबाबत झालेला आहे. तर त्यातले एक सभापती जे झालेले आहेत ऋतुजा विराज शिंदे, म्हणजे विराज शिंदे यांच्या पत्नी, तर त्या तुमच्यासोबत होत्या. तुमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधनं, अजित पवार गटातनं त्या निवडून आलेल्या होत्या. आणि आता मात्र अचानक त्या सभापती झालेल्या आहेत कुठल्या तरी, मला वाटतं महिला बालविकास का, हां, तर त्या सभापती झालेल्या आहेत. परंतु तुम्ही त्यांचे पती जे विराज शिंदे आहेत त्यांचा आज प्रतिकात्मक पुतळा जाळला, त्यांना जोडे मारले, तुम्ही आंदोलन केलं त्यांच्या घराच्या समोर. तर हे का आंदोलन केलं ते सांगा. की शेवटी आम्ही असो किंवा विराज शिंदे यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आबांच्या विनंतीला मान देऊन, त्यांचा सन्मान राखून आमच्या दोघांच्या उमेदवारीमध्ये त्यांनी प्रचाराचा भाग घेऊन दोन्ही नवखे उमेदवार त्या कार्यकर्त्यांनी त्यांचे हातभारी आम्हाला निवडून आणले. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याची एकनिष्ठ राहणं हे आमचं कामच आहे. पण ज्या वेळेला इलेक्शनच्या माध्यमातून पहिलं अध्यक्ष उपाध्यक्षमध्ये हे झाल्यानंतर पुन्हा ज्या सभापतींच्या निवडी होत्या, तर जे वेळेला मी 2 दिवस संपर्कामध्ये होतो ना, आहे उद्या आपण जाऊ, उद्या संध्याकाळी जाऊ, पण ज्या वेळेला आम्ही जागा पोहोचलो नाही ना, तेव्हा आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फोन स्विच ऑफ होता, त्याच्या मंडळीचा स्विच ऑफ होता. मग मी त्याचे वडील रतनाबांशी संबंध साधला, तेव्हा ते म्हणले मलाही दोघांचे फोन लागणार. त्यानंतर मी तासाने फोन करत होतो. शेवटी रात्री 11 वाजता आबा म्हणले की त्याचा मेसेज आलाय की मी सकाळी पोहोचतोय म्हणून. पुन्हा मग मी सकाळी फोन केला तर आबा म्हणले की रात्री 1 वाजता त्याचा फोन लागला आणि तो 10 वाजेपर्यंत येणारे मी घेऊन येतो. अच्छा. मग पुन्हा मी 9 वाजता फोन साधला तर आबा म्हणले मी 11 वाजेपर्यंत पोचतो. मला एवढंच म्हणायचं होतं की त्याचा फोन लागत नव्हता. आणि आबांना ही कशी माहिती मिळाली की 8ला येतोय, 10ला येतो, 11ला येऊ, म्हणजे इथं काहीतरी दोघांचं संगनमत होऊन हा बनावच होता असं माझ्या निदर्शनास. कुठल्या दोघांचा संगनमत? म्हणजे वडील आणि मुलगा आणि सून. अच्छा, वडील म्हणजे यांचे वडील म्हणत होते की 8 वाजता येतोय, 10 वाजता येतोय वगैरे असं.